नमस्कार मित्रांनो, कधी कधी असं वाटतं का सगळे मार्ग बंद झालेत, कोणीच आपलं नाही असं वाटतंय. मन थकलंय आणि देवही दूर गेल्यासारखा भासतोय. अशा क्षणी जर कोणी तुमच्या पाठीशी उभा असेल तर न दिसता पण जाणवता तो म्हणजे श्री अक्कलकोट स्वामी महाराज. कारण त्यांनी सांगितलेलं आहे, भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. आजची ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही, अनुभवण्यासाठी आहे. दत्त अवताराची ओळख आणि कलियुगातील दिव्य आगमन. कलियुग म्हणजे श्रद्धा डगमगलेली, मन अस्वस्थ झालेली आणि माणूस देवाला विसरलेला अशी वेळ. अशा काळातही जर कोणी माणसाच्या रूपात परमेश्वर होऊन चालत असेल, बोलत असेल, कधी मौनातून कधी विचित्र वर्तनातून आपल्याला योग्य मार्ग दाखवत असेल, तर तो अवतार म्हणजे श्री अक्कलकोट स्वामी महाराज. श्री दत्त परंपरेतील महान अवतार. भारतीय संत परंपरेत श्री दत्तात्रय हे त्रिमूर्तीचे साक्षात स्वरूप मानले जाते. ब्रह्मा हे सृष्टीकर्ता, विष्णू पालन करता आणि महेश संहार करता. या दत्त परंपरेत 3 महान अवतार झाले असे मानले जाते. श्रीपाद, श्री वल्लभ, श्री नरसिंह सरस्वती आणि तिसरे श्री अक्कलकोट स्वामी महाराज. स्वामी महाराज म्हणजे केवळ संत नव्हते, ते पूर्ण दत्त अवतार होते. असे अनेक संत, महात्मे आणि ग्रंथ सांगतात. स्वामी महाराजांचा गूढ जन्म. स्वामी महाराजांचा जन्म कधी झाला, कोठे झाला, त्यांचे आई वडील कोण होते, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही. कारण स्वामी स्वतः म्हणत, माझा जन्म नाही, माझा मृत्यू नाही, मी आहे आणि मी सदैव असणार आहे. कधी कोणी विचारले, स्वामी तुम्ही कोण आहात, तेव्हा ते हसून म्हणत, मी आहे तोच अक्कलकोट नगरीचे महत्व. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील एक लहानसं गाव अक्कलकोट, शांत, साधं पण आध्यात्मिक कंपनांनी भरलेलं. या भूमीवर 18व्या-19व्या शतकाच्या मध्यकाळात एक अद्भुत घटना घडली. स्वामीचे प्रथम दर्शन. एका दिवशी अक्कलकोटच्या रस्त्यावर लोकांनी एक विचित्र पुरुष पाहिला. अंगावर वस्त्र नाही, अंगाला भस्म लावलेली, डोळ्यात विलक्षण तेज, कधी हसणारा, कधी रागावणारा, कधी शांत तर कधी वेड्यासारखा वागणारा. लोक म्हणू लागले, हा वेडा आहे. मुले दगड मारू लागली, कुत्री भुंकू लागली, लोक उपहास करू लागले. पण तो पुरुष शांत होता. कोणावर राग नाही, कोणावर द्वेष नाही. ज्ञानी लोकांना जाणवलेले तेज. काही साधू, ब्राह्मण आणि ज्ञानी लोकांना मात्र त्यांच्या चेहऱ्यावर असामान्य तेज दिसू लागले. तो जिथे बसायचा तिथे विलक्षण शांतता पसरायची. कधी तो एखाद्याच्या डोळ्यात पाहून अचानक म्हणायचा, काळजी करू नकोस, तुझं संकट संपलं. आणि खरंच त्या व्यक्तीचे दुःख नाहीसे व्हायचे. स्वामीची पहिली ओळख. हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागले, हा माणूस वेडा नाही, हा अवधूत आहे. सामाजिक नियमांनी न बांधलेला पण ईश्वराशी एकरूप झालेला. तेव्हापासून लोक त्यांना आदराने म्हणू लागले, श्री अक्कलकोट स्वामी महाराज. हा होता स्वामी महाराजांचा या जगातला रहस्यमय प्रवेश. स्वामीचे विचित्र वर्तन का होते, ते भक्ताची परीक्षा कशी घेत आणि त्यांच्या लीलामागील गूढ अर्थ काय होता. तोपर्यंत मनात एकच नाम ठेवा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री अक्कलकोट स्वामी महाराज कथा भाग 2. विचित्र वर्तनातील गूढ अर्थ आणि भक्ताची कसोटी. भावनिक सुरुवात. अक्कलकोटच्या गल्लीबोळात तो अवधूत फिरत होता. लोक त्याला पाहून गोंधळत, कोणी हसत, कोणी घाबरत, तर कोणी मनातल्या मनात म्हणत, हा माणूस खरंच संत आहे का. कारण स्वामी महाराज सामान्य संतासारखे नव्हते. ते नियम पाळत नसत, शिस्तीत राहत नसत, पण तरीही त्यांच्या जवळ गेल्यावर मन शांत का होत असे. स्वामीचे विचित्र वर्तन. स्वामी महाराज कधी अचानक कोणावर ओरडत, एखाद्याची वस्तू फेकून देत, कोणाचा अपमान करत, कधी रस्त्यावर लोळत, कधी चुलीवर पाय ठेवून बसत. लोक चकित होत. कोणी म्हणे, हे कसले संत, पण हे सगळी लीला होती. लीलेमागील तत्वज्ञान स्वामी महाराज म्हणत नसत.
पण त्यांच्या कृती सांगत असत. जो मला समजून घेतो त्याला मी समजतो. त्यांचे विचित्र वर्तन भक्ताच्या अहंकाराची परीक्षा होती. जो भक्त अपमान सहन करूनही स्वामीच्या चरणी टिकून राहायचा त्यालाच खऱ्या अर्थाने कृपा मिळायची. भक्ताची पहिली कसोटी. एकदा एक श्रीमंत व्यापारी स्वामीकडे आला. त्याने मनात विचार केला, मी मोठा दानशूर आहे. स्वामी मला लगेच ओळखतील. स्वामींनी त्याच्याकडे पाहून तिरस्काराने थुकल्यासारखे केले आणि म्हणाले, इथून निघ. तो अपमानित होऊन निघून गेला. पण एक गरीब माणूस स्वामींनी हाकलून दिल्यावरही दारात बसून राहिला. 3 दिवस 4 दिवस. शेवटी स्वामी म्हणाले, तू का गेला नाहीस? तो म्हणाला, स्वामी, जिथे देव हाकालतो तिथेच माझं स्थान आहे. त्या क्षणी स्वामी हसले. अहंकार मोडणारी लीला. एक गर्विष्ठ पंडित स्वामींना तपासण्यासाठी आला. स्वामींनी त्याच्याजवळ येऊन म्हणाले, तू पंडित आहेस, मग गाढव का दिसतोस? सर्व लोक हसले. पंडित संतापला आणि निघून गेला. पण काही दिवसांनी त्याच पंडितावर संकट आले. तो रडत स्वामीकडे परत आला. स्वामी म्हणाले, आता दिसतोस माणूस. त्या क्षणी पंडिताचे डोळे उघडले. मौनातील उपदेश. स्वामी महाराज बहुतेक वेळा मौनात असत, पण त्या मौनात असंख्य उपदेश दडलेले असत. ते एखाद्याकडे फक्त पाहायचे आणि त्या व्यक्तीला स्वतःची चूक कळायची. स्वामी म्हणत, शब्द गरजेचे नसतात, अनुभूती पुरेशी असते. कठोरता की करुणा. लोक म्हणत, स्वामी फार रागीट आहेत, पण सत्य वेगळेच होते. स्वामीची कठोरता बाहेरूनच होती, आतून ते करुणेचा महासागर होते. जसं आई मुलाला रागावते, पण त्याच्यासाठीच ती कष्ट करते. या भागात आपण पाहिले, स्वामीचे विचित्र वर्तन वेडापणामुळे नव्हते, तर भक्ताच्या अंतःकरणाची शुद्धी करण्यासाठी होते. पुढील भागात आपण पाहणार आहोत स्वामीचे अद्भुत चमत्कार, मृत्यूवर विजय आणि भक्ताच्या जीवनातील बदल. तोपर्यंत एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामी महाराज. भाग 3. चमत्कार, करुणा आणि भक्तांचा उद्धार. भावनिक सुरुवात. जेथे मानवी बुद्धी थांबते तिथे विज्ञान अपुरे पडते आणि जिथे आशा संपते तिथे सुरू होतो स्वामीचा चमत्कार. अक्कलकोट नगरीत हळूहळू एक गोष्ट पसरू लागली. तो वेडा नाही, तो देव आहे. चमत्कार म्हणजे करुणेचे रूप. स्वामी महाराज कधी स्वतःला चमत्कारिक म्हणत नसत. ते म्हणत, मी काहीच करत नाही. ज्याची श्रद्धा आहे त्याचं आपोआप होतं, पण जे घडत होतं ते सामान्य नव्हतं. चमत्कार नंबर 1. मृत्यू बालकाला जीवदान. एक गरीब आई आपल्या निष्पाप बाळाला छातीशी धरून स्वामीकडे आली. तिचे डोळे सुजलेले होते, तोंडातून शब्द निघेनात, फक्त अश्रू होते. स्वामी तिच्याकडे पाहून म्हणाले, कशाला रडतेस? ती म्हणाली, स्वामी, माझं सर्वस्व गेलं. स्वामी शांतपणे बाळाकडे पाहिले, त्यांच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाले, उठ. क्षणात त्या बाळाच्या अंगात हालचाल झाली. बाळ रडू लागले. आई बेशुद्ध पडली. चमत्कार नंबर 2. असाध्य रोगातून मुक्ती. अक्कलकोटला एक कुष्ठरोगी आला. सगळे शरीर जखमांनी भरलेलं. लोक दूर पळत. तो स्वामीच्या चरणी पडला. स्वामी म्हणाले, कशाला आलास? तो म्हणाला, मरणासाठी. स्वामी हसले आणि म्हणाले, मरण माझ्या हातात नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्या शरीरावरील जखमा कोरड्या पडू लागल्या. काही दिवसातच तो पूर्ण बरा झाला. चमत्कार नंबर 3. अंधभक्ताला दृष्टी. एक अंधभक्त दररोज स्वामीचे नाव घेत अक्कलकोट पर्यंत चालत आला. स्वामींनी त्याला विचारले, काय पाहायचं आहे? तो म्हणाला, तुमचं दर्शन. स्वामी म्हणाले, मग डोळे उघड. त्या क्षणी त्याला प्रकाश दिसला. पहिल्यांदाच त्याने स्वामी पाहिले. भक्ताच्या संकटात
धावणारे स्वामी महाराज दूर असूनही भक्ताच्या संकटात हजर राहत. एक भक्त जीव घेण्या अपघातात अडकला. नंतर तो म्हणाला, मला वाचवणारा एक तेजस्वी साधू होता. तो साधू स्वामीच होते. स्वामींची कसोटी आणि कृपा. स्वामी आधी परीक्षा घेत, नंतर कृपा करत. कारण तयारीशिवाय कृपा पेलवत नाही. ते म्हणत, जो टिकतो त्यालाच मी उचलतो. या भागात आपण पाहिले, स्वामीचे चमत्कार दाखवण्यासाठी नव्हते, तर ते दुःखी जीवांना आधार देण्यासाठी होते. पुढील भागात आपण पाहणार आहोत स्वामी, त्यांच्या भक्तांचे नाते, कठोरता, मागील प्रेम आणि एका पापीचे परिवर्तन. तोपर्यंत एकच नाम, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री अक्कलकोट स्वामी महाराज कथा भाग नंबर 4. कठोरतेने आडील अपार प्रेम आणि भक्ताचे जीवन परिवर्तन. भावनिक सुरुवात. ज्यांना स्वामी जवळून कळले त्यांना एक गोष्ट नक्की समजली. स्वामी रागावतात, अपमान करतात, दूर लोटतात, पण जेव्हा भक्त पूर्णपणे कोसळतो तेव्हा ते स्वामी त्याला उचलतात. स्वामीचे प्रेम शब्दाविना. स्वामी महाराज मी तुझ्यावर प्रेम करतो असे कधी म्हणाले नाहीत, पण जेव्हा भक्त दुःखाच्या शेवटच्या टोकावर पोहोचायचा तेव्हा स्वामी मूकपणे त्याच्या पाठीशी उभे राहायचे. ते म्हणत, ज्याला आधाराची गरज आहे तो माझा. प्रसंग 1. पापी स्त्रीचे परिवर्तन. अक्कलकोटला एक स्त्री होती जिचा संपूर्ण समाजाने तिरस्कार केला होता. तिला कोणी जवळ बसू देत नसे, देवळात प्रवेश नसे. एक दिवस ती रडत रडत स्वामीकडे आली. लोकांनी तिला हाकलले, पण स्वामी म्हणाले, तिला येऊ द्या. ती चरणी पडली आणि म्हणाली, स्वामी माझं आयुष्य घाण झालं आहे. स्वामी शांतपणे म्हणाले, घाण मनात असते, शरीरात नाही. त्या एका वाक्याने तिचे जीवन बदलले. ती स्त्री नंतर सेवाभावी बनली. प्रसंग 2. अस्पृश्य भक्ताची कृपा. एक अस्पृश्य माणूस स्वामीच्या दर्शनासाठी आला. लोकांनी त्याला दूर ठेवले. स्वामी म्हणाले, तो पुढे येईल. सर्वांना धक्का बसला. स्वामींनी त्याला मिठी मारली आणि म्हणाले, तू माझा आहेस. त्या क्षणी जात पात भेद सगळं नष्ट झालं. प्रसंग 3. गर्विष्ठ शिष्याची झुंज. एक तरुण शिष्य खूप ज्ञान असल्याचा गर्व करत होता. स्वामींनी त्याला सार्वजनिक ठिकाणी खूप अपमानित केले. तो रडत रडत निघून गेला. काही महिन्यांनी तो परत आला पूर्ण नम्रतेने. स्वामी म्हणाले, आता शिकायला तयार आहेस? कठोरतेमागील रहस्य. स्वामीची कठोरता द्वेषातून नव्हती, ती होती अहंकार तोडण्यासाठी, आत्मशुद्धीसाठी, खऱ्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी. जसं सोनं आगीत तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही. स्वामीच्या चरणी शरणागती. स्वामी म्हणत, मी तुला बदलत नाही, तू स्वतः बदलतोस. जो शरण आला त्याचा भार स्वामींनी उचलला. या भागात आपण पाहिले, स्वामीची कठोरतेचे आड अपार करुणा दडलेली होती. पुढील भागात आपण पाहणार आहोत स्वामीचे मौनातील उपदेश, जीवनातील गूढ सत्य आणि भक्तांना दिलेला अंतिम संदेश. तोपर्यंत एकच नाम, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री अक्कलकोट स्वामी महाराज की जय. भाग 5. मौनातील उपदेश आणि जीवनाला दिशा देणारे सत्य. भावनिक सुरुवात. स्वामी महाराज फारसे बोलत नसत, पण जेव्हा बोलत तेव्हा शब्द नव्हते, ते जीवनाचे आरसे होते. आणि जेव्हा पूर्णपणे मौनात असत, ते मौनच सर्वात मोठा उपदेश देत असत. स्वामीचे मौन, बोलके सत्य. भक्त अनेक प्रश्न घेऊन यायचे, दुःख, संकट, रोग, भविष्यातली भीती. स्वामी काही बोलत नसत, फक्त समोर पाहत बसत. पण भक्त त्याच नजरेत स्वतःची चूक पाहायचा. स्वामी म्हणत, उत्तर बाहेर नाही, आत शोध. उपदेश 1. कर्म आणि फल. एकदा एका भक्ताने विचारले,
स्वामी, मी इतकं कर्म करतो पण फळ मिळत नाही. स्वामी म्हणाले, कर्म कर, फळ मागू नकोस, फळ माझं काम आहे. त्या एका वाक्याने भक्ताचं जीवन बदललं. उपदेश 2. संकट म्हणजे कृपा. अनेक भक्त संकटात स्वामीवर रागावत. स्वामी म्हणत, ज्याला मी जवळ आणतो त्याला जास्त तपासतो. संकट म्हणजे शिक्षा नाही, तर उन्नतीची पायरी आहे. उपदेश 3. अहंकाराचा नाश. स्वामी म्हणाले, मी आणि माझं हे 2 शब्द काढून टाका, मग तू मला भेटशील. ते नेहमी गर्विष्ठ लोकांना कठोर वागवत, कारण अहंकार ईश्वर आणि भक्तामधील भिंत आहे. उपदेश 4. गुरु कृपा. स्वामी म्हणत, गुरु विना मार्ग नाही. जो गुरुवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याच्यासाठी मार्ग आपोआप उघडतो. उपदेश 5. शरणागतीचे महत्त्व. स्वामीचा सर्वात मोठा उपदेश शरणागती. ते म्हणत, तू माझा भार घेतलास तर थकशील, मी तुझा भार घेतला तर तू मोकळा होशील. स्वामी आणि साधा भक्त. एक साधा शेतकरी स्वामीकडे आला. तो म्हणाला, स्वामी, मला शास्त्र माहीत नाही. स्वामी हसून म्हणाले, मन स्वच्छ ठेव, शास्त्र आपोआप येईल. या भागात आपण पाहिले, स्वामी महाराज फक्त चमत्कार करणारे नव्हते, ते जीवन घडवणारे गुरु होते. स्वामीची अंतिम लीला, समाधीचे गूढ अर्थ आजही अनुभवली जाणारी कृपा. तोपर्यंत एकच नाम, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री अक्कलकोट स्वामी महाराज कथा भाग 6. समाधीपूर्व लीला, अंतिम उपदेश आणि अमर अस्तित्व. भावनिक सुरुवात. त्या दिवशी स्वामी महाराजांनी मौन अधिक गडद केलं. त्या दिवशी अक्कलकोटच्या आकाशात अद्भुत शांतता पसरली होती. जणू काळ थांबला होता. समाधीचे संकेत. स्वामी महाराज हळूहळू कमी बोलू लागले. भक्तांच्या लक्षात येऊ लागले, काहीतरी घडणार आहे. स्वामी कधी कधी म्हणत, मी कुठे जात नाही, फक्त रूप बदलतो. पण भक्त हे ऐकून घाबरू लागले. स्वामीची अंतिम लीला. एक दिवस स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना जवळ बोलावले. ते म्हणाले, आता माझं काम पूर्ण झालं आहे. भक्त रडू लागले. स्वामी शांतपणे म्हणाले, ज्याला मी सोडतो तोच मला विसरतो, मी कोणालाही सोडत नाही. भक्ताची अंतिम कसोटी. समाधीपूर्व काळात स्वामींनी भक्तांची अंतिम परीक्षा घेतली. काही भक्त घाबरून दूर गेले, पण जे राहिले त्यांच्या जीवनात अद्भुत परिवर्तन घडले. समाधीचा दिवस. इसवी सन 1878 मध्ये स्वामी महाराजांनी स्वेच्छेने समाधी घेतली. तो दिवस भक्तांसाठी दुःखांचा होता, पण स्वामी म्हणाले होते, माझा अंत नाही. समाधीतील चमत्कार. समाधीनंतरही स्वामींची लीला थांबली नाही. समाधीजवळ सुगंध दरवळतो, दिवे आपोआप पेटतात, भक्तांना स्वप्नात दर्शन होतं. आजही हजारो भक्त अनुभव सांगतात. आजही जिवंत असलेला अवतार स्वामी महाराज देहाने नाहीत, पण चैतन्याने उपस्थित आहे. जो मनापासून स्वामी समर्थ म्हणतो त्याला आजही आधार मिळतो. भाग 6 ची सांगता. या भागात आपण पाहिले, स्वामी महाराज मृत्यूच्या पलीकडे असलेले अमर अवतार होते. पुढील अंतिम भागात आपण पाहणार आहोत आजच्या काळातील स्वामी कृपा, भक्तांचे अनुभव आणि कथेचा भावनिक समारोप. तोपर्यंत एकच नाम, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री अक्कलकोट स्वामी महाराज कथा भाग 7. आजही अनुभवली जाणारी स्वामी कृपा आणि भावनिक समारोप. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भावनिक सुरुवात. देह गेला पण चैतन्य गेलं नाही. समाधी झाली पण साथ संपली नाही. आजही अक्कलकोट स्वामी महाराज भक्तांच्या जीवनात तितकेच जिवंत आहे.
तितके ते त्या काळात होते. काळ बदलला, कृपा तशीच. आज युग बदललं आहे, विज्ञान पुढे गेलं आहे, पण माणसाचं दुःख तसंच आहे. आणि त्या दुःखात आजही हजारो लोक स्वामींचे नाव घेतात. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि आश्चर्य म्हणजे आधार मिळतो. आधुनिक काळातील स्वामी कृपेचे अनुभव एक संकटात अदृश्य आधार. एका तरुणावर अचानक खोटा गुन्हा दाखल झाला. सर्व मार्ग बंद झाले. त्याने मनापासून स्वामीचे स्मरण केले. त्या रात्री स्वप्नात स्वामी आले आणि म्हणाले, घाबरू नकोस. काही दिवसातच सत्य बाहेर आलं आणि तो निर्दोष सुटला. अनुभव 2, असाध्य आजारातून मुक्ती. एका महिलेचा डॉक्टरांनी हात टेकले होते. तिने रोज स्वामीची आरती, नामस्मरण सुरू केले. तपासणीत अविश्वसनीय बदल दिसला. डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. अनुभव 3, आर्थिक संकटातून सुटका. एक व्यापारी पूर्णपणे कर्जात बुडाला होता. त्याने अक्कलकोटला मनापासून नवस केला. काही महिन्यातच त्याचे व्यवहार सुधारले. तो म्हणतो, हे माझं नाही, स्वामीचं काम आहे. स्वामीचं आजचं रूप. आजही स्वामी एखाद्या अपघातातून वाचवतात, एखाद्या चुकीच्या निर्णयापासून थांबवतात, एखाद्या निराश मनाला आधार देतात. ते दिसत नाहीत पण जाणवतात. स्वामी आणि श्रद्धा. स्वामी म्हणत, माझ्यावर विश्वास ठेव, पुरावा मागू नकोस. श्रद्धा म्हणजे डोळे बंद करून मानणं नाही, तर अनुभवावर विश्वास ठेवणं. भक्तांसाठी स्वामीचा संदेश. आजही स्वामी प्रत्येक भक्ताला सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी आहे. जेव्हा मार्ग दिसत नाही, तेव्हा माणसं सोडून जातात, तेव्हा स्वामी हात धरतात. भावनिक समारोप. श्री अक्कलकोट स्वामी महाराज हे फक्त एका काळातील संत नव्हते, ते कालातील चैतन्य आहे. आजही जर मनात भीती असेल, दुःख असेल, अंधार वाटत असेल, तर फक्त एवढंच म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण जो शरण येतो त्याचा भार स्वामी घेतात. देव शोधायला दूर जाऊ नका, स्वामी तुमच्या सोबतच आहे. हा व्हिडिओ तयार करताना, बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.